पंपूशेट. पंपूशेट, काय रे, कोणाला विचारून या घरात शिरलास? भिकाऱ्यांना या घरात प्रवेश करायला मनाई आहे असं दारावर मोठ्या अक्षरात मी लिहून ठेवलं आहे. ते वाचलं नाहीस वाटतं. रामदासी. मी भिकारी नाही, रामदासी आहे. रामाचा भक्त आहे, समर्थांचा सेवक आहे. या भूमंडळावर वाटेल तिथं जायची आणि हिंडायची आम्हाला मोकळीक आहे. जय जय रघुवीर समर्थ अशी आम्ही आरोळी ठोकली की राजवाड्याचे दरवाजे देखील आम्हाला उघडतात. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? पंपूशेट. अरे वा रे वा, म्हणे असा सर्व भूमंडळी कोण आहे? तुमच्या मानगुटीला धरून तुम्हाला गचांड्या मारायला ह्या भूमंडळावर हा पंपूशेट पैठणकर समर्थ आहे. तुम्ही रामदासी, संन्यासी, बैरागी अन भिक्षेकरी निरनिराळी सोंग घेऊन दिवसाढवळ्या लोकांच्या घरात शिरता आणि देवांची नावं घेऊन राजरोसपणे चोऱ्या करता. मी काय ओळखत नाही तुम्हाला? रामदासी. शेठजी, तोंड सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोला. माझ्यासारख्या रामाच्या भक्ताला तुम्ही चोर म्हणता आहात. राम तुमचं कधी कल्याण करणार नाही. पंपूशेट. त्याची तू काळजी करू नकोस. राम माझं काय करणार आहे ते राम अन मी पाहून घेईन. पण रामाच्या नावावर तुझं तर व्यवस्थितपणे कल्याण करून घेतो आहेस ना? काय रे, घरोघर हिंडून धान्य अन पैसा गोळा करता, ते काय रामाला मनी ऑर्डरनं पाठवून देता, होय रे? रामदासी. तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे? जातो मी. पंपूशेट. जातोस कुठं? असा जाऊ देईन होय तुला मी? मोठ्याने. केशर, केशर, मेलास काय रे? रामदासी. घाबरून. म्हणजे विचार काय आहे तुमचा? केशर. धावत येतो. काय मालक? पंपूशेट. गाढवा, हा भगवा रामोशी दिवसा ढवळ्या घरातून चोरी करून चालला आहे अन तू काय झोपा घेतो आहेस काय रे? केशर रामदासाकडे पाहत. मालक, तुम्ही याला ओळखलं नाही वाटतं. अहो, गेल्या वर्षी आपण याला एक पैसा दिला होता. पंपूशेट. गेल्या वर्षी ह्याला मी एक पैसा दिला होता? काय भलतंच काय सांगतो आहेस? शक्य नाही. मी नाही, तू दिला असशील. तरीच गेल्या वर्षाच्या माझ्या हिशेबात एका पैशाची तूट आली होती. केशर. तुमच्या लक्षात नाही आलं मालक. अहो, तो पैसा दोन्ही बाजूनी साफ गुळगुळीत झालेला, गावात 10 ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करूनही परत आलेला. पंपूशेट हसून. असं असं, तो पैसा दिलास ना तू ह्याला? झालं तर मग फिरून कशाला त्रास द्यायला आला हा? केशर. तेव्हापासून सोकावलाय. मी ह्याला 10 वेळा सांगितलं की आम्ही आयुष्यामध्ये फक्त एकदाच दानधर्म करतो, पुन्हा पुन्हा करत नाही. पंपूशेट. अगदी बरोबर. केशर रामदासाला. काय रे, सांगितलं होतं की नाही मी तुला? पंपूशेट. तू हुज्जत कशाला घालतो आहेस त्याच्याशी? आधी त्याचे सारे खिसे तपास आणि झोळीत काय आहे ते बघ. रामदासी. म्हणजे हा निव्वळ जुलूम आहे. माझ्यावर चोरीचा आरोप करता आहात आणि लुबाडता आहात की? केशर. अगदी बारकाईने त्याचा झाडा घेतो. खिशात काही नाही, फक्त सुपारीची ही 2 खांड आणि 3 विड्या आहेत. पंपूशेट त्याच्यावर झडप घालीत. आपल्याच आहेत त्या, आण इकडं. रामदासी. मग झोळीतलं सारं धान्य तुमचंच असेल? पंपूशेट. बघू दे. अबब, केवढी रे ही झोळी? भीक मागायला तुम्हाला एवढ्या रे झोळ्या कशाला लागतात? माझा सारा वाडा ह्या झोळीत घालून नेलास तरी कुणाला पत्ता लागायचा नाही. केशर आतून 2 मुठी धान्य काढतो. हिच्यात तांदूळ अन गहू आहेत. पंपूशेट. अरेच्चा, हे सगळं आपलंच धान्य आहे की? रामदासी. आत्ता मात्र कमाल केली तुम्ही. अहो, काय बोलता काय? सगळं धान्य सारखंच असतं. ह्या धान्यावर तुमचं नाव लिहून ठेवलं आहे काय? पंपूशेट. अर्थातच. दाने दाने पर लिखा है पंपूशेट का नाम. केशर, बघतो आहेस काय? पळ, ही झोळी आतून रिकामी करून आण. केशर झोळी घेऊन आत धावत जातो. रामदासी खाली मटकन बसत. जय जय रघुवीर समर्थ. पंपूशेट. आता तरी सन्मार्गानं वागा
आणि पुन्हा अशा चोऱ्या करत जाऊ नका. केशर रिकामी झोळी घेऊन येतो व रामदासाच्या अंगावर फेकून देतो. घे ही. रामदासी, झोळी परत केल्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. बरं आहे, येतो. जाता जाता संताप असह्य होऊन आग लागो साऱ्या कवडी चुंबकांना. पंपूशेठ, ह्याचा अर्थ? रामदासी, ह्याचा अर्थ सारे कवडी चुंबक पायापासून डोक्यापर्यंत पेटोत आणि त्यांचं चांगलं वस्त्रगाळ भस्म हो. पंपूशेठ, कुणाला उद्देशून म्हणालास तू हे? रामदासी, मी आपला माझ्या मनाला बोललो. पंपूशेठ, असं काय? ठीक आहे, मग मलाही तुझ्या पाठीशी थोडंसं बोलायचं आहे. केशर, आतून माझा सोटा आण पाहू. रामदासी, जातो बरं शेठजी, नका तसदी घेऊ, नाहीतर जीव घ्याल तुम्ही माझा. तेवढंच माझं घ्यायचं तुम्ही आता बाकी ठेवलं आहे. जय गोपाळ. घाईघाईने निघून जातो. केशर त्याच्या मागोमाग जातो. पंपूशेठ, सोट्याचं नाव काढल्यावर कशी घाबरगुंडी उडाली गुलामाची. छे छे छे, माणसाजवळ पैसा असणं ही फार मोठी आफत आहे. जन्मभर कवडी कवडी करून मी 1,00,000 रुपये शिल्लक ठेवले आणि स्वतःवर नसतं संकट मात्र ओढवून घेतलं. खरंच दरिद्री लोकांसारखं सुखी नसेल कुणी जगात. कोणतीही गोष्ट सांभाळायची त्यांना मुळी विवंचनाच नसते कधी. आत्ता मी एवढ्या काटकसरीनं राहतो, एक दमडी देखील कधी खर्च करत नाही. स्वतःच्या दारिद्र्याचं प्रत्येकाजवळ रडगाणं गातो, तरी देखील माझ्याजवळ 1,00,000 रुपये आहेत ही बातमी ह्या लोकांच्या कानावर गेली कशी हेच समजत नाही. पैसा एक वेळ जमा करणं सोपं आहे, पण तो सुरक्षितपणे ठेवायचा कुठं हा फार मोठा अवघड प्रश्न आहे. तर अशा प्रकारे पंपूशेठ हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.